नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. दुपारचे 3 वाजतायत. पाहुयात राज्यात काय घडामोडी घडतायत. नीलम गोरेंनी पक्षासाठी काम केलं नाही. गोरे ट्रोल करण्याच्याही लायकीच्या नाहीत. नाव गोरे, कामं मात्र काळी. किशोर पेडणेकरांनी गोरेंना सुनावलं. गडचिरोलीमध्ये पावसाचा तडाखा. अवकाळीमुळे मका पिकाचं नुकसान. शेतकऱ्यांचा घास हिरावला. प्रशासनाकडे मदतीची मागणी. पुणे जुन्नर धामणकेल परिसराला अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा. वीट भट्टी व्यावसायिकांचं लाखो रुपयांचं नुकसान. नंदुरबारच्या अनेक गावात अवकाळीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान. ऐन तोडणीला आलेला कांदा हातातून गेला. शेतकरी चिंतेत. चंद्रपुरात महाकालीच्या वार्षिक यात्रेला थाटात सुरुवात. अवकाळी पावसामुळे नियोजन फिसकटलं. भाविकांची मोठी धावपळ. मराठवाडा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगडमधून हजारो भाविकांची वर्दळ. उजनी धरणातील पाणीसाठा झपाट्यानं कमी. मार्च अखेरीस धरणात 88 TMC पाणीसाठा. एप्रिल-मे महिन्यातील भीषण उन्हामुळे नागरिकांना पाणी टंचाईची भीती. वाशिम मालेगाव तालुक्यातील शेलगाव बोंदाडे शिक्षक बदली विरोधात विद्यार्थी पालकांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा. अचानक झालेल्या बदलीमुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होणार असल्याची पालकांना भीती. सिंधुदुर्गात गॅससाठी ग्राहकांची गर्दी. एजन्सीसमोर लांबच लांब रांगा. प्रतीक्षेमुळे ग्राहकांमध्ये नाराजीचं वातावरण. नंदुरबारच्या धाडगावमध्ये बोगस डॉक्टरचा भांडाफोड. 12वी पास बोगस डॉक्टर नागरिकांवर करत असलेला उपचार उघड. कारवाई करण्याची मागणी. बिहारच्या नालंदामधील शीतला मंदिरात चेंगराचेंगरी. 8 महिलांचा मृत्यू. प्रचंड गर्दी आणि अपुऱ्या व्यवस्थेमुळे गोंधळ. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानं चेंगराचेंगरी. अनेक जण जखमी झाल्याची ही माहिती. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.